PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. भिक्खू संघ बुद्धाचे परिपूर्ण प्रयत्नशीलतेचं रूप आहे. आपलं मन विकारमुक्त, दुःखमुक्त करण्यासाठी विपश्यनेशिवाय पर्याय नाही. सम्यक समाधीशिवाय मनःशांती प्राप्त होत नाही. विकारमुक्त होण्यासाठी शील पाळल्यानं माणूस दुःखातून मुक्त होतो, असा उपदेश भिक्खू खेमो धम्मो महाथेरो यांनी केला आहे. प्रभातनगर येथील भावसिंगपुरा परिवर्तन बुद्ध विहारात मीना काकडे यांच्या वाणीतून ग्रंथ वाचन झालं. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रास्ताविकात त्या बोलत होत्या. प्रमुख व्याख्याते प्राध्यापक अशोक तीनगोटे सर, माजी SBI मॅनेजर अंबादास रगडे यांनी उपासक उपासिकांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं. मान्यवरांच्या शुभ पावलाने साजरा झालेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट की महास्तवीर खेमोधर्म बनते यांनी अतिशय सुंदर अशी धम्मदेसना दिलेली आहे. त्याचबरोबर व्याख्याता तीनगोटे सर यांनी देखील अतिशय सुंदर पाली भाषेवर अतिशय चांगलं त्यांचं प्रभुत्व आहे आणि मंगल मैत्रीने अतिशय छान वातावरण मंगलमय करून, मंगल मैत्री देऊन, सर्वांच्याकडून वठवून घेऊन ही मंगल मैत्री त्यांनी इथे सगळ्यांकडून वठवून घेतलेली आहे. आणि या कार्यक्रमाला परिवर्तन बुद्ध विहारातील सर्वच परिवर्तन महिला मंडळ, कारण एकट्या महिलांनी काहीही होत नाही. कारण जोपर्यंत आता सरांनी सांगितलं, वंदेजींनी सांगितलं, संघ फार महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शिका. आता सरांनी सांगितलं शिका. आपण शिकलो पण आपण संघटित झालेलो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे ब्रीदवाक्य बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले आहे. परंतु आपण त्याचा वापर कुठे करतो, कधी करतो कळतच नाही. पण जोपर्यंत आपण संघटित येत नाही तोपर्यंत आपण आपली चळवळ पुढे नेणार नाही. बाबासाहेब म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो पाषाण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि जिच्या हाती पाळणे की येत्या 13 आणि 14 डिसेंबर रोजी गगन मलिक, धम्मदूत गगन मलिक हे आपल्या औरंगाबाद शहरामध्ये, ऐतिहासिक शहरामध्ये प्रवेश करत आहेत. आणि स्पर्धा इंटरनॅशनल टुर्नामेंट्स आहेत, त्या संदर्भात ते इथे येत आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. तर आपण निश्चितच 13 किंवा 14 दोन्हीपैकी एका दिवशी आपण तुमच्या घरी जेवायला आलो. धम्मपीठावर भदंत खेमो धम्मो महाथेरो, भदंत संघ प्रियथेरो, भदंत नागसेनथेरो, आर्य अभिधम्म आदी उपस्थित होते. ग्रंथवाचन समारोप प्रसंगी डॉक्टर आरती सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन केलं, तर आभार सुजाता सावळेंनी मानलं. व्याख्याते यांचा परिचय मंजुश्री खैरे यांनी करून दिला. कार्यक्रमासाठी मीना काकडे, मायावती मेश्राम, मंगल धनगर, मीना वानखेडे, अर्चना काकडे, भाग्यश्री खरात, वैशाली दुसरे आदींनी पुढाकार घेतला. प्रसंगी 2 ओळी गौतम बुद्धाच्या चरणी सादर करते. जनमत न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.